कर्जमाफीसाठी 50% शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण, तांत्रिक अडचणी, फार्मर ID अभावी विलंब, दुसऱ्या यादीची प्रतीक्षा. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी पहिल्या यादीत जिल्ह्यातील 37,865 शेतकरी पात्र ठरले आणि यात जिल्हा बँकेचे 34,000 सभासद शेतकरी असून त्यापैकी 17,500 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेलं आहे. आधार प्रमाणीकरणासाठी तांत्रिक अडचणी येत असून सर्व्हर स्लो असल्याने शेतकऱ्यांना तासनतास महासेवा केंद्रात ताटकळत राहावे लागत आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना फार्मर ID नसल्याने प्रमाणीकरणासाठी विलंब होत आहे. दरम्यान जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी कधी जाहीर होणार याकडे शेतकऱ्यांसह बँकांचे लक्ष आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 37,865 शेतकऱ्यांची पहिली यादी शनिवारी प्रसिद्ध झाली. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वाधिक 34,000 तर राष्ट्रीयकृत बँकांमधील 3,865 शेतकऱ्यांचा समावेश आहे आणि या यादीत जत तालुक्यातील सर्वाधिक 11,000 शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना नेमकी किती कर्जमाफी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. यासाठी यादीतील संबंधित शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी गावातील जिल्हा बँक, सोसायटी आणि ग्रामपंचायतीतही जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीतील शेतकऱ्यांना तातडीनं आधार प्रमाणीकरण करण्यास शासनाने सांगितलेलं आहे. आधार प्रमाणीकरण झाल्याशिवाय प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम मिळणार नाही आणि त्यामुळे आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी गावातील महासेवा केंद्रात गर्दी केलेली आहे. मात्र सर्व्हर स्लो असल्याने प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी 2 ते 3 तास थांबावे लागत आहे. याशिवाय आधार प्रमाणीकरणासाठी फार्मर ID आवश्यक आहे. हा ID काढण्यासाठी 2 ते 3 दिवस वेळ लागत आहे. तोपर्यंत आधार प्रमाणीकरण करता येत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. दरम्यान मंगळवारी अखेरपर्यंत जिल्हा बँकेच्या 34,000 पैकी 17,000 म्हणजे 50% शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेलं आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करावे यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.